नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की मला कस्टमरनी सांगितले की फ्रंट पार्ट मला कटोरी ब्लाऊज हवा आणि बॅक साईड मला बोटनेकची डिझाईन हवी. तर दोन्ही पार्ट मी कसे एकत्र कटिंग करायचे हे सांगितले. आता तुम्हाला मी हे ब्लाऊज कसं शिवायचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. कटिंग जरी केलेले असेल तरी खूप सारे चेंज आपल्याला शिवत असताना करावे लागतात. ते कुठे आणि कसे करायचे हे तुम्ही नक्कीच या व्हिडिओ मार्फत बघू शकता, जेणेकरून तुम्हालाही असा डिफिकल्ट ब्लाऊज असेल तर तो कसा शिवायचा, कसा कटिंग तर झालेलीच आहे, कसा शिवायचा हे तुम्हाला नक्कीच समजेल. तर सगळ्यात पहिले आपण फ्रंट पार्ट शिवून घेऊया. तो कटोरीचा पार्ट आहे तो बघा. हे पार्ट आपण कटोरीचे असे उलटे ठेवले, त्याच्यावर अस्तरचा फॅब्रिक ठेवला. ओके, आता आपण साईड पॅटर्न हे पॅटर्न सगळे साईडनी शिवून घेऊया. तर आता साईडचा कपडा आपण कट करून घेऊया. तर साईडचा आपण कपडा कट केला. आता आपण टक्स मारून घेऊया. तर बघा, हे असं सरळ आपण ठेवायचं. हा पार्ट आपण खालचा ह्या साईडने घ्यायचा. ओके, आणि हाही पार्ट आपण ह्या साईडला असा त्रिकोण शेप फोल्ड करायचा. तर हे दोन्ही पण पार्ट आपण फोल्ड केले. आता खालच्या साईडने आपल्याला 1-1.5 इंच घ्यायचा. बघा, ह्या साईडने 1.5 इंच आणि हे 3 इंच. 3 इंचाचा टक्स तुम्ही नक्कीच घ्या, जेणेकरून कटोरी व्यवस्थित अशी बसेल. त्याही साईडने आपण तेच करूया. 1.5 इंच आणि 3 इंच. आता हे आपण एकमेकांना जॉईन करून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात कटोरी आपली खूप छान अशी झाली आणि टक्स पण एकदम प्रॉपरली आला. तर या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा कटोरीच्या ब्लाऊजचा रिव्हिजन होईल फ्रंट पार्टचा. त्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम असेल ते नक्कीच सॉल्व्ह होत राहतील. तर बघा, आता जर असं झालं तर हा खालचा कपडा आपण थोडासा कट करून घेतला. ओके, तर बघू शकतात कटोरीचा शेप आपला एकदम एकसारखा आणि व्यवस्थित आला. आता आपण साईड पॅटर्न एकमेकांना शिवून घेऊया. साईड पॅटर्न हे आपण असे फॅब्रिकचे उलटे ठेवले. कटोरीची साईड तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर हे फॅब्रिक हे असेच ठेवा. अस्तर आपण त्याच्यावर सेम तसंच ठेवलं. आता तेही किनारी आपण शिवून घेऊया. तर बघा, दोन्ही साईड आपण एकमेकांना शिवून घेतले. आता एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. तर बघा, आपण हे पण शिवून घेतलं. आता एकमेकांना कटोरी आपण शिवून घेऊया. तर ही साईड बघायची, ही पण साईड बघायची, व्यवस्थित असं ठेवायचं आणि ही कटोरी अशी ठेवून 1/2 इंचावर इकडे शिलाई मारून घेऊया. तर बघा, खूप सुंदर आपला कटोरीचा हा शेप पण बनलाय. व्यवस्थित गोल आकार पण दिसतो, राऊंड पण चांगला दिसतो. आता हा जो कपडा खालीवर झालाय तो आपण एकसारखा असा कट करून घेऊया. ओके, आता आपण ही साईड पण जोडून घेऊया. तर बघा, ही पण साईड आपली जॉईंट झालेली आहे कटोरीची. हा एक्स्ट्राचा आपण कपडा कट करून घेऊ. आता आपण याला क्रॉसपट्टी बसवून घेऊया. आता क्रॉसपट्टी कशी बसवायची बघा. मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिकवर सरळ ही पट्टी ठेवायची. हा जो त्रिकोण शेप बनवला आहे तो याच्यावर ठेवूया आणि अस्तराचा शेप खालून ठेवूया. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही हे फॅब्रिक ठेवत चला क्रॉसपट्टीचा. आता 1, 2, 3 हे तिन्ही पाट आपल्याला पकडायचे आणि 1/2 इंच ते 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारायची. बघा व्यवस्थित अशी आपण दाबली. आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे वरचं
थोडंसं कपडा मी जास्त ठेवत असते. याचं रिझन जेव्हा आपण ही पट्टी बनवतो दाबताना कमी जास्त झाल्यावर हाईटला ब्लाऊज कमी पडू नये म्हणून हे कपडा आपण थोडासा जास्त ठेवायचा. आता हे कट करून घेऊ. ओके, आता हे गोल गोल करून हा पट्टा इकडे आणि हे पट्टा इकडे असं ठेवून इकडे शिलाई मारायची 1/2 इंचावर आणि हा कपडा याच्यात आला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. तर बघा ही शिलाई पण मी मारली. आता हे मधला कपडा आपण बाहेर काढून घेऊया. हे फॅब्रिक आपण बाहेर काढला. आता बघा ही पट्टी खूप सुंदर बनली. आता खालच्या साईडने आपल्याला दाब शिलाई मारायची. ही साईडचा आपण थोडासा उरलेला कपडा एक्स्ट्रा कट करून घेऊया. तर आपली हा पार्ट तयार झालेला आहे. आता याही साईडचा आपण क्रॉस पट्टी सेम त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊया. याही साईडची मी क्रॉस पट्टी तयार करून घेतली. आता आपण काज बटन पट्टी बनवून घेऊया. काज बटन पट्टी मी अस्तराचीच बनवत असते. साईड आहे आपली त्याच्यापेक्षा 1/2 इंच एक्स्ट्रा उंचीला आणि रुंदीला 2.5 ते 3 इंच फॅब्रिक आपल्याला अस्तराचं घ्यायचं आहे. ह्या 2 पट्ट्या घेतलाय 3 ते 3.5 इंच रुंदी आणि याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त. आता सगळ्यात पहिले मेन ब्लाऊज असं समोर ठेवायचा आपल्या आणि एक पट्टी अशी वरती आणि दुसरी पट्टी खालच्या साईडने आपल्याला ठेवायची. म्हणजे जी आपली हुकाची पट्टी आहे ती आपली बरोबर हुकाचीच होईल आणि जी आईची आहे ती आईचीच होईल. तर हे असं ठेवूया. 1/2 इंच खालून वरती आपल्याला फोल्ड करायचा. 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारायची. ओके, आता हा पूर्ण पट्टा आपण पलटी करून घेऊया आणि इकडे दाब शिलाई देऊया. आणि ह्याही साईडने आपण असा फोल्ड करून 1 इंचाची पट्टी बनवून इकडे दाब शिलाई देऊया. आपली पट्टी बनली. आता आपण आईची पट्टी बनवू. ही खालून वरती आपल्याला आणायची असते. तर ब्लाऊज असं उलट करा, 1/2 इंच वरती फोल्ड करा आणि सेम 1/2 इंच याही साईडने शिवूया. आता आपल्याला असा फोल्ड करायचा आणि ही जी पट्टी आहे 1 इंच फोल्ड होईल अशा पद्धतीने फोल्ड करून जी शिलाई मारली त्याच्यावरच आपण ही पट्टी अशी ठेवूया आणि इकडे शिलाई मारूया. कट केला. आता बघा आपण जे पण 4ची गळा रुंदी घेतली होती ती व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. एकसारखा पट्टीवर पट्टी ठेवूया. आता गळा आपण एकसारखा कटिंग करून घेऊया. आता याची रुंदी तुम्ही बघू शकतात आपाप छोटी झालेली आहे, बरोबर. आता हा शेप जास्त आपल्याला असा फाकवायचाच नाही, तरी पण आपण नॉर्मली त्याला शेप थोडासा देऊया. तुम्ही बघू शकता हे पॉइंट जास्त असे कट नाही केले, फक्त आपल्याला थोडेसा असा राऊंड शेप यालाही द्यायचा असतो. तर गळा शिवताना नक्कीच हे शेप बनवायचे असतात. आता बघा मी कटिंग करते, तुम्ही एकदा नसून बघितलं तरीही व्यवस्थित बघून घ्या. ते हे खालीवर झालेले पॉइंट आहे, बरोबर. तर आपल्याला सगळ्यात पहिले तर हा एक सारखा पॉइंट करायचा आणि हे पॉइंट जर असे चिव्वळ झाले बघितले तर ते आपल्याला फाकवायचे असल्यावर इकडून थोडासा राऊंड इथपर्यंत आणायचा आणि इकडंच त्याला जॉईन करून घ्यायचं. म्हणजे इकडं कटिंग नाही करायची, फक्त इथपर्यंत येऊन थांबवायचं. हा राऊंड आपण ठेवून इथं थांबवला. आता तो कपडा आपण कट करून घेऊया. बघितला एकदम छान असा राऊंड आपला बनला. आपल्याला खूप असा फाकवायचा नाहीये. ठेवून बघूया आपला गळा व्यवस्थित आहे की नाही, खाली वरती झालेला. तर बघा नॉर्मली आपला पॉइंट थोडासा खालीवर झालेला आहे, तोही आपल्याला कट करूनच घ्यावा लागेल, नाही तर आपला गळाचा शेप आहे तो थोडासा चुकेल. आता एक सारखा एक आपला झाला. आता आपण याला दाबपट्टी बनवून घेऊया. आपण याला पायपिंग नाही बनवत कारण की हा कपडा खूप धागा सोडणार आहे. जर तुम्ही या कपड्याची पायपिंग बनवली तर नक्कीच ती पायपिंगच्या धागे सोडल्या जातील. तर आपण त्या अस्तराची दाबपट्टी बनवूया. ते आपण क्रॉस पट्टीमध्येच कट करूया.
जशी पायपिंगची पट्टी कट करतो सेम तशीच आपल्याला ती कट करायची. आता हे पॉईंट असे एक पॉईंट तिकडे ते एक पॉईंट इकडे ठेवून आपण शिलाई मारूया. बरोबर. आता ही जी पट्टी आहे उलटी ठेवायची. हा कपडा आपल्याला थोडासा मध्ये फोल्ड करायचा आणि पाव इंचावर शिलाई मारायची. फोल्ड करायचा असा आणि मध्ये आपल्याला शिलाई मारायची. तर बघा हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपण तो कट करून घेतोय. आता आपण थोडीशी नॉर्मली याला कट मारूया जेणेकरून तो पलटी व्यवस्थित होईल. आता पुन्हा एकदा फोल्ड करायचं आणि किनारी दाब शिलाई द्यायची. पुन्हा पाव इंचावर एक शिलाई मारूया. आपली पायपिंग आणि गळ्याचा शेप किती सुंदर आला. डीप असा असून सुद्धा 4ची गळा रुंदी असून सुद्धा याचा शेप एकदम ॲक्युरेट बनलाय. तर ही जी दाबपट्टी आहे सेम याला ही आपल्याला तशीच बनवायची ह्या साईडनी. तर तीही आपण बनवून घेऊया. तर बघा मी दुसऱ्याही साईडची दाबपट्टीने पायपिंग पट्टी बनवून घेतली. तर तुम्ही गळ्याचा शेप बघू शकतात आणि जो मी शेप बनवला तो शेप सेम तुम्ही त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर असा आपला शेप येणार. आता दुसरं एक लक्ष देऊन बघा. हा जो पॉईंट आहे इकडं एक चेक करा. एक सारखा दिसतोय, थोडासा एक खाली गेलेला आणि एक वर आलेला दिसतो. बरोबर. अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं. आता जर तुम्ही डायरेक्टली अर्धा इंच शिवला तर तुमचा एक पॉईंट शोल्डरचा नक्कीच गळेल. तर हे तुम्ही नक्कीच चेक करत चला. असं व्यवस्थित बघून घ्यायचं आपला पाठ किती वाढला. तर मला नक्कीच माझा पाठ एवढा वाढलेला दिसतो तो मी कट करून घेते जेणेकरून बघा. आता हा जो पॉईंट आहे आपला एकसारखा असा बनला. तर हेही खूप बारीक पॉईंट आहे जे मी तुम्हाला सांगितला. कित्येक जण डायरेक्टली शोल्डर जॉईंट करून देतात. त्याच्यामुळं काय होतं हा पाठ खालीवर असल्यामुळे एक साईड आपलं शोल्डर गळत असतं. तर ते तुम्ही नक्कीच चेक करून घेत चला. बघा 4ची गळा रुंदी असून सुद्धा आपला शेप व्यवस्थित बनला. कटोरीचा शेपही आपला एकसारखा व्यवस्थित असा बनला. तर आपला फ्रंट पार्ट तयार झाला. आता आपण बॅक पार्ट बनवूया. बोटनेकची डिझाईन बनवूया. गळा शिवणार आहे तो मी तुम्हाला कॅनव्हासवर न करता. आता हे अस्तर जे आहे तेही कडक आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे तेही आपलं कडक आणि जाड आहे. त्याच्यामुळे कॅनव्हास जरी नाही लावला आपण डायरेक्टली गळा पलटी केला तरीही व्यवस्थित आपल्या गळ्याची फिनिशिंग येत असते. तर सगळ्यात पहिले आपण बघा अर्धा इंच खालून सोडून देऊया जी पलटी होणार असता. बरोबर. आपल्याला पाठ कितीची हवी आहे तर 3ची. तर रेडी पाठ मी 3ची ठेवली मागच्या हुकाचा शिवणार आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी बघा वरतून 4ची घ्यायची. ओके. 4ची गळा रुंदी घेतली. हाही बॉक्स आपण खालून 4चा बनवूया. तर हा बॉक्स आपण पहिले बनवायचा. आता तुम्हाला वरतून किती पॅकनेक हवा याच्यावर डिपेंड आहे तुमचा गळा. जर काही तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एक 4 वर निशाण मारायचं. तोही बॉक्स आपण बनवून घेऊया वरच्या गळ्याला. बरोबर. आता आपण हा राऊंड शेप द्यायचा. तो कसा द्यायचा तेही सांगते. तर आपण हा 1.5 इंचाचा असं तिरपी रेष आखूया किंवा 2 इंचाची आखली तरी चालेल किंवा 1.5 इंचाची आखली तरी चालेल. आता हा आपण शेप बनवला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला या शेपमध्ये तुम्हाला जो पण गळा बनवायचा असेल तुम्ही असा शेपमध्ये बनवू शकतात किंवा त्रिकोण असा शेपही बनवू शकतात. मी तुम्हाला त्रिकोण शेप बनवायचा शिकवते आज. तर सगळ्यात पहिले हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण एक थोडासा नॉर्मली पाव इंच सोडून द्यायचं आणि इकडे आपण जॉईंट करून घ्यायचं या रेषेला. दिसला. तर हा आपण शेप बनवलाय बोटनेकचा. शिवल्यावर खूप सुंदर दिसतो आणि पॅटर्न पण दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर खालच्या साईडने आपण तो ड्रॉ करून घेऊया. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोटनेकची डिझाईनही समजली की हे कसे बनवतात. बरोबर. तर हा आपला बोटनेक इकडं डिझाईन तयार झालेली. आता तो कसा शिवायचा ते सांगते. तर हे फॅब्रिक आपण असं सरळ ठेवूया
आणि हे जे ड्रॉ केलेलं आहे तेही आपण त्याच्यावर सरळ ठेवूया. अर्धा इंच आपण अगोदर खालून शिलाई मारून घेऊया. बरोबर, हा शेप मी केला. आता असा उलटा ठेवून खालच्या साईडने आपण वरती शिलाई मारून घेऊ. याचं रिझन असं, कपडा गोळा होत नाही, इकडे तिकडे सरकत नाही, शेप आपला व्यवस्थित येतो. आता जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर आपण शिलाई मारूया. तर बघा मी हा शेप शिवून घेतलेला आहे. आता हे आपण पॉइंट खालचे चेक करून घ्यायचे, आपले एकसारखे आले आहे की नाही. तर बघा ही साईड आपली आली 3ची, ही साईड आपली 3ची आली का नाही आपण ते चेक करूया. तर दोन्ही साईड आपली 3ची आली म्हणजे आपला गळा व्यवस्थित असा आला. आता पाव इंचावर आपण हा कपडा कट करून घेऊया. ओके, आता आपण याला कट थोडेसे मारून घेऊया. पॉइंटला व्यवस्थित असे कट मारा जेणेकरून आपला गळे व्यवस्थित पलटे होईल. आता आपण नॉट जे आहे आपल्याला बांधायची लावायची ती डायरेक्टली यातच कपड्यात टाकूया जेणेकरून त्याची फिनिशिंग चांगली दिसेल. तर आपला हा जो पॉइंटचा शेप आहे तो 1-2 टाके आपण उचलून घेऊया. दोन्ही साईडचा आपण पॉइंट घुसवून घेऊया. आता आपण ही नॉट त्याच्यात टाकूया. तर अशा आतून आपल्याला ही नॉट याच्यात टाकायची. चालू बघा, अर्धा इंच अशी आतमध्ये टाकली आणि जो शेप आपण बनवलेला होता तोच आपल्याला असा शिवायचा. याही साईडने असं करूया. आता आपण तो शेप बाहेर काढून घेऊया. तर बघा आपली फिनिशिंग खरंच खूप सुंदर आली. ही साईड आपण तशी काढून घेऊया आणि पूर्ण फॅब्रिक आपण पलटी करून घेऊया. विदाउट कॅनव्हासचा सुद्धा मी शेप एकदम सुंदर असा बनवून दाखवला बोटनेकचा. तर तुम्ही सेम याच पद्धतीने ही असे बोटनेकचे गळे बनवू शकतात. फक्त एवढं लक्षात घ्या की हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कडक मध्ये हवं आणि आपला अस्तर ही आपलं खूप चांगलं असं पाहिजे, पातळ मधला नकोय. तर आपण ही दाब शिलाई मारून घेऊया. तर बघा आपला गळा तयार झाला. आता आपण खालची दाब शिलाई मारू आणि कडाकडा ही आपण शिवून घेऊया. एक्स्ट्राचा आपण कपडा कट करून घेत आहोत. आता आपण याला लेस लावून घेऊया आणि इकडे आपण त्रिकोण शेपचे डिझाईन यांना देऊया. तर कस्टमरनी मला ही लेस लावायला लागली आहे. तीही खूप सुंदर दिसते, बघू शकतात. तुम्हाला जी लेस आवडेल ती तुम्ही लावू शकतात. चला आपण आता याला लेस लावून घेऊया.
तर बघा, तर आपली लेसही लावून झाली आणि खूप सुंदर अशी डिझाईन पण तयार झाली. आता आपण खाली टक्स मारून घेऊया. आता टक्स कसे मारायचे ते सांगते. आपले हे जे पॉईंट आहे याच्या बाजूने आपल्याला नॉर्मली थोडेसे उंचीला टक्स मारायचे असतात. अशा वेळेस जर आपण 4चे टक्स घेऊ शकत नाही, कारण की डायरेक्ट पॉईंटवर येणार आणि ते फुगणार. तसे फुगू नये म्हणून आपल्याला ते पॉईंट लक्षात घ्यायचे असतात. तर आपण गळ्याचा शेप घेऊया. तर पॉईंट आपण व्यवस्थित चेक करायचा. जास्त झालं चालेल, पण पॉईंट आपले व्यवस्थित चेक करायचे. त्यानंतर हे बघा, हा पॉईंट पेक्षा किती, हा 4.5, मग तुम्हाला थोडासा पुढे असं न्यावं लागेल आणि 2.5 ते 3 इंचाचा टक्स तुम्हाला हा मारावा लागेल. 2.5 इंचाचाच मारा. टक्स मारणं जरुरी आहे, पण मारायचा किती हे पण जरुरी आहे. तर बघा, हा टक्स किती झाला आपण, आणि उंचीला मी 2.5चाच घेतला. बरोबर ह्या साईडने आपण तो पॉईंट करून घेऊया. 2.5चा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. आता अर्धा इंचावर आपण तो टक्स दाबूया. झाला. आता आपण खालच्या साईडने ही लेस लावूया, त्याने अजून सुंदर आपला ब्लाऊज दिसेल. तर ही मी जी डिझाईन आहे ती वरच्या साईडने घेतली आणि खालच्या साईडने एक शिलाई मारते. टक्स मारल्यानंतर ही लेस लावायची असते. अगोदर तुम्ही टक्स म्हणजे टक्स मारायच्या अगोदर लेस लावली तर इथं गोळा गोळा दिसेल आणि लेस आपली व्यवस्थित दिसणार नाही. आपण कपडा उरला आहे की नाही ते बघूया पहिले. ठीक आहे, उरलेला आहे. अगोदर डिझाईन बघू कशी दिसते, तरच ती डिझाईन करायला, नाही तर असं सिंपलच आपण ठेवूया. तर तुम्हाला कशी वाटते ही डिझाईन? मला तर आवडलेली. ठीक आहे, आपण असे त्रिकोण बनवूया आणि ह्या डिझाईनला बनवूया, जेणेकरून हा शेप अजून सुंदर असा दिसणार. तर सोपी पद्धत आहे त्रिकोण बनवण्याची. चौकोन कपडा कट करायचा, बरोबर, आणि एक फोल्ड करायचा, पुन्हा एक फोल्ड करायचा. 2.5 ते 3 इंचाचा तुम्ही कपडा घ्या आणि ही शिलाई अशी मारत चला. कस्टमरला नक्कीच ही डिझाईन आवडेल. तर बघा, हे 6-7 मी बनवून घेतले. एवढ्यात आपले किती मॅनेज होईल ते आपण बघूया. तर हे बाजूला काढून घेते. थोडासा खालचा शेप आपण कट करूया. आता सेम असं व्यवस्थित खाली ठेवायचं आणि एक एक पार्ट आपण शिवून घेऊया. आपण डबल शिलाई मारूया. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन नक्कीच सांगा. सुंदर अशी सांगितली. आता याला लटकन आपण बनवून घेऊया. तर पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट मी तुम्हाला सांगितलं. आता मेन महत्वाचं काय काय काम राहणार आहे ते सांगते. शोल्डर जॉईन करायचं, तो किती ठेवायचा, मोढा किती कटिंग करायची, त्याची फिटिंग कशी करायची, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आपण आता लटकन बनवून घेऊया.
त्रिकोण शेप मी कट केला. सरळवर सरळ ठेवून राऊंड शेप खालचा शिवते. तुम्हाला आवडेल ते तुम्ही लटकन बनवू शकतात. कस्टमरने मला नाजूक असे लटकन बनवायला लावले, तर तेच लटकन मी नाजूक असे बनवते. पलटी करायचे. कपडा कमी पडला लटकनाला. आता आपण छोटेसेच बनवते. तरी ते सुंदर दिसतंय, बघू शकतात. एक्स्ट्राचा आपण हे कपडा कट करून घेऊ. हे बघा. तर हे जे त्रिकोण बनवले त्याला हे सूट झाले, त्याने ते अजून लुक भारी येणार. तर बघा आपलं हे लटकन पण तयार झाले. ते एकदम छान दिसत आहे, छोटे पण सुंदर दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता विदाऊट कॅनव्हासचा आपला हा गळा तयार झाला. आता आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जॉईन करून घेऊया. आता आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट एकावर एक ठेवला आहे. सरळ बाजू सरळवर ठेवली आहे, बघू शकतात. सरळवर ही बाजू सरळ ठेवली. आता अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई मारायची शोल्डर. तर बघा आता मी क्रॉस मध्ये अशी शिलाई मारलेली नाही, कारण की आपल्याला ती गरज पडणार नाही. आपला बोटनिकचा गळा आहे. तुम्ही जर क्रॉस मध्ये तिरपी शिलाई मारली तर बघा मागचा गळा पूर्ण छोटा होईल. त्याच्यामुळे ही सरळ आपल्याला टीप मारायची. आता आपण मोंढा कसा कट करायचा, शोल्डर किती कट करायचं ते बघूया. सगळ्यात महत्वाचं काम चालू आहे आता. आपण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असतील ते नक्कीच येणार नाही. आता बघा हा गळा मी एकावर एक असा पूर्ण ठेवून घेतलाय, बरोबर. म्हणजे हा पार्ट जो आहे तो मधल्या बाजूने केलेला आहे. तुम्ही सेम तसाच ठेवायचा, बिलकुल असा फाकवायचा नाही किंवा कमी करायचा नाही. आणि हे बटन तुम्हाला एकावर एक असं व्यवस्थित ठेवायचं. ज्यावेळेस बोटनेकचे गळे असतात तेव्हा मागच्या साईडने आपला ब्लाऊज खेचल्यासारखा होतो. तर असा खेचल्यासारखा ब्लाऊज होऊ नये मागच्या साईडने, त्याच्यामुळे हा गळा एकमेकांना जॉईन करून घ्यायचा. हे पाट असे एकावर एक व्यवस्थित ठेवायचे. खालची पाट ही आपल्याला व्यवस्थित चेक करायची. आता शोल्डर कसं कट करायचं ते तुम्हाला सांगते. जेव्हा बोटनेकचे गळे असतात त्यावेळेस शोल्डर आपले थोडेसे जास्तच असतात. तर बघा ह्या साईडने मी 2.25 इंची गळा रुंदी घेते आणि 3.25 इंच शोल्डर घेते. तुम्हाला जर 2.5 घ्यायचं असेल तर 2.5 ही घेऊ शकतात. आणि उंचीला आपल्याला 6 हे मोंढा उंची कट करायची असते. तर जिकडे माझा एल शेप 6 एंड झाला तो ठेवला आणि मी हा राऊंड शेप असा बनवला. आता तुम्ही बघू शकतात हाही पार्ट आपला एकदम ॲक्युरेट 1.5 ते 2 इंच उरणार आहे. आणि हा शेपही आपला व्यवस्थित असा गोल राऊंड मध्ये होणार. आणि मागचा पार्टही आपला खेचला जाणार नाही. याही साईडने सेम असंच करायचंय. एक सारखा कपडा आपण कट करून घेऊ, बरोबर. बघा 2.25, 3.25, 6चा एल आकार इकडे माझा बनतो. तो ही राऊंड शेप आपण असा करून घेऊ, कट करून घेऊ. तर आपले हे पार्ट एकसारखे अशी कटिंग झाले. मागचा पार्ट ही तुम्ही बघू शकतात. हा पार्ट ही व्यवस्थित झाला. बोटनेकही आपला बनला. पुढे आपला कटोरी ही व्यवस्थित बनली. आता कटोरीचा हा शेपही व्यवस्थित बनला. इकडेही आपला ब्लाऊज बिलकुल फुगणार नाही. तर आता आपण बाही बनवून घेऊया.
आता आपण बाही तयार करून घेऊया. बाही रेग्युलर सारखी बनवायची. सरळ पाठ ठेवायचा, त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं, खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मारून पलटी करायचा, किनार किनार आपल्याला शिवायची. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल नक्कीच, बाही कशी शिवायची ते बघितले असेल. मी आता डायरेक्टली तुम्हाला करून दाखवते. तर बघा, मी दोन्ही बाही एकमेकांना शिवून घेतला, किनारी पण शिवून घेतला. आता ही बाही एकावर एक ठेवते आणि अशी पलटी करते. जो अर्धा इंचाचा शेप द्यायचा असतो, तुम्ही कसा देत असते ते तुम्ही बघा. आता समोरासमोर बाई मी अशी ठेवली, माशाचा शेप शेजारीच ठेवला. आता इकडून आपण अर्धा इंच आपल्याला आतमधून शेप द्यायचा आहे. तर बघा, हा फक्त आपल्याला थोडासा असा शेप द्यायचा आणि हा वरचा सेंटर काढायचा. वरचा पाट आपल्याला फक्त कट करायचा. फक्त वरचं फॅब्रिक घ्यायचं, खालचा तसाच ठेवायचा. तर बघा, हा आपला ॲक्युरेट असा शेप बनला. हाही मी कट करून घेते. बरोबर, याचाही सेंटर कट करते, याचाही सेंटर कट केलेला. आता आपण बाही रेग्युलर प्रमाणे याला बसवून घेऊया. तर हा जो कट केलेला शेप आहे तो पुढच्या बाजूने कटोरीचा आला पाहिजे. तर बघा, ह्या साईडने हा शेप येणार आणि ह्या साईडने हा शेप असा येणार. आता आपण सेंटर घेऊन इकडून इकडे आणि इकडून इकडे असे दोन्ही साईड बाहीची शिवून घेऊया. तर बघा, आपली बाही जॉईन झाली. त्या साईडची ही बाही आपण एक सारखी याचप्रमाणे शिवून घेऊया आणि डबल डबल शिलाई मारून घेऊया. तर बघा, मी दोन्ही साईडची बाही शिवून घेतली. बाहीची फिनिशिंग ही बघा, खूप सुंदर अशी राऊंड मध्ये बांधली. आता हा कपडा आपला बाहीचा उरला येतो, तो मी एक सारखा कट करून घेते. कमी पडण्यापेक्षा बाहीचा कपडा उरलेला किती का सोयीस्कर आहे बघू शकतात. आता ब्लाऊज उलट करून घेऊया आणि सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे 1-1 इंचावर बघा असं ब्लाऊज उलट ठेवून ही सरळ आपण एक शिलाई 1 इंचावर मारून घेऊया. तर आपली बघा, हे पाट एक सारखे आले आणि हे पाट एक सारखे आले. दोन्ही साईडने 1-1 इंचावर शिलाई मारते. तर आता आपण फिटिंग करून घेऊया. तर आपल्या छातीचं माप आहे 34 बरोबर. तर 34चा चौथा भाग आला आपला 8.5. सॉरी, आपलं छातीचं माप आहे 36. 36चा चौथा भाग आला 9 दुने 18 दुने 36. तर बघा, 9चे आपण फिटिंगचं एक माप मारूया. एक कंबरेचा घेर आहे 31चा. 31 म्हटलं त्याचा फोड आला आपला बघा 15.5. 15.5चा निम्मा आला आपला 7.25. तर 7.25 वर एक निशाण मारूया खालच्या साईडने. आणि बाहीदंड आहे आपला 6.25चा. तोही 6.25चा बाहीदंड आपण घेऊया. तर आपलं हे फिटिंगचं माप एकदम ॲक्युरेट आलंय. ही जेव्हा आपली लाईन फिटिंगची सरळ होते तर समजायचं आपला ब्लाऊज एकदम फिटिंग मध्ये येणार आहे. तर ह्याही साईडने आपण ते माप घेऊन टाकूया. हा कपडा गोळा झाला, आपण तो उसवून व्यवस्थित करून घ्यायचा.
सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.